मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय देशभरात 30 प्रमुख केंद्रांची निर्मिती करणार आहे। त्यामुळे कॅन्सर रुग्णांना उपचार त्यांच्या शहरात घेणं फायदेशीर ठरणार आहे। याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आल्याची माहिती टाटा कॅन्सर स्मारक केंद्राचे नवनिर्वाचित संचालक डॉक्टर सुदीप गुप्ता यांनी दिली। नाशिकमधील नागरिकांना आता थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधता येणार आहे। शहरातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय। अनुचित प्रकार घडत असेल तर 99 23 32 33 11 या मोबाईल नंबरवर माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। मुंबईत कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले। त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे। मुंबईत 25 पैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। जेन 1 व्हेरिएंटचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सोलापूर शहरात आठवड्याभरात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत। या रुग्णांपैकी 2 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर इतर 4 उपचार सुरू आहेत। या रुग्णांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे का याचा तपास करण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। पुढील 10 दिवस नागरिकांनी तसंच आरोग्य विभागाने सतर्क राहावं अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। सुट्ट्या तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेन.1 वेगाने पसरू लागला। आतापर्यंत या व्हेरिएंटचे देशात 145 रुग्ण झालेत। 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान सापडलेल्या संशयित रुग्णांच्या तपासणीतून हे रुग्ण आढळून आले। कोरोनाचा धोका वाढतोय। देशभरात आजपर्यंत कोरोनाचे 4091 सक्रिय रुग्ण आढळून आलेत। गेल्या 24 तासात 797 नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झालाय। पुणे डीसीसी बँकेने 2021 मध्ये लेखनिक पदासाठी अर्ज मागवले, मात्र अर्ज भरूनही परीक्षेची तारीख निश्चित केली नाही। त्यामुळे उमेदवारांकडून पीडीसीसी बँकेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होतोय। विशिष्ट संस्थेद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याच्या हट्टामुळे गेल्या 2 वर्षांपासून ही परीक्षा रखडली आहे। परीक्षेसाठी तब्बल 31,000 उमेदवारांनी अर्ज भरले।